नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी एक वेगळाच ब्लॉग घेऊन आली आहे. कॅप्शनवरून तुम्हाला कळलंच असेल की काहीतरी वेगळं दिसतंय. उत्सुकता पण असेल ना? तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. सकाळचे 5 वाजलेत, नीटसं उजाडलं पण नाही आहे. पण आता माझी सकाळ खरं तर 4लाच होते. आज पण मी 4 वाजता उठले, भांडी घासली, रात्रीची थोडीशी होती ती, आणि स्वतःचं आवरलं आणि विचार केला वेळ आहे, खूप दिवसात व्हिडिओ नाही केला आहे, तर करूया. खरं तर यावेळी व्हिडिओ शूट करण्याची मी रिस्कच घेतली आहे. तर पहिलं काम, मी पाणी आणि दूध तापत ठेवलं आणि मग माझ्या मुलासाठी डाळ भाताचा कुकर लावला आहे. आता मी पोळी आणि भाजी करणार आहे. कधी कधी मी नाश्ता पण बनवते, पण आज नाही. आज जर बनवत बसले तर मला खूप उशीर होईल. आधी मी पीठ मळून घेते, म्हणजे ते चांगलं मुरेल, त्यामुळे पोळ्या छान मऊसूत होतील. मी या पोळ्या दुपारसाठी बनवत आहे, रात्रीच्या वेगळ्या रात्री. चुकारकाम या माझ्या चॅनलवर सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. स्वयंपाकाची कामं होता होता बाजूला कपड्यांचं मशीन पण लावते, म्हणजे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत कपडेही धुवून होतील आणि मग वाळत घालायला बरं पडेल. पण मी रोजच मशीन लावत नाही, कमीत कमी 3 दिवसांचे कपडे एकाच वेळी लावते. हो, पण तेही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे घरातले कपडे वेगळे लावते, बाहेरचे कपडे वेगळे धुते, चादरी पडदे वेगळे धुते, सतरंजा जाजम वेगळे लावते, जीन्स जॅकेट वेगळे धुते, साड्या असतील तर त्या वेगळ्या लावते. असं सगळं वेगवेगळं लावते. एकत्र असं मी लावून ठेवत नाही, म्हणजे कपडेही चांगले राहतात आणि खराबही होत नाहीत. तर मगाशी तापत ठेवलेलं दूधही तापलं आहे, मशीन लावून झालं आहे. आता कचरा काढून घेते, स्वयंपाकघरातलाच, कारण बाहेरच्या खोल्या एंगेज आहेत, तर निदान स्वयंपाकघर तरी स्वच्छ असावं. नंतर त्या इतर खोल्या झाडून घेता येतीलच सगळे उठल्यावर. मी जास्त काही उचलापाचल करणार नाही आहे, कारण सामान आता इकडे तिकडे ठेवलं आहे स्वयंपाकघरातसुद्धा. तुम्ही माझा आधीचा शॉर्ट बघितला असेल तर तुम्हाला आयडिया येईल की आम्ही हे घर सोडणार आहोत, त्यामुळे सामानाची सध्या बांधाबांध सुरू आहे आमच्या घरी. कचरा काढून झाला आहे. आता स्वयंपाकाची तयारी, म्हणजेच भाजीची. तर नॉर्मली भाजीला कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण, कोथिंबीर, हवं तर आलं, मिरच्या लागतात. म्हणजे त्यांचा कचरा बाजूला काढून त्या साफ करून ते धुवून चिरून घ्यावं लागतं. सो मी हा सर्व साफ करून निघालेला कचरा आधी फक्त गोळा करते आणि मग तो कचऱ्याच्या पिशवीत टाकते, कारण यानंतर स्वयंपाकाचा काहीच कचरा नसणार आहे. कारण सारखा कचरा निर्माण होत असतो तो खरं तर स्वयंपाकघरातच, कारण भाजीपाला, फळं वगैरे किंवा काही आणखीन छोटं मोठं प्लॅस्टिक वगैरेसुद्धा भरपूर असतं, तर ते सगळं स्वयंपाकघरात जास्त गोळा होतं. कचऱ्याची पिशवी डायरेक्ट बाहेर ठेवते, नाहीतर कचऱ्याची पूर्ण भरलेली पिशवी मी दुसऱ्या दिवशी टाकेपर्यंत तशीच तिथे राहील. हे पण माझं रोजचं काम, कचऱ्याची पिशवी ठेवली की दुधाची पण पिशवी लटकवून ठेवणे. तर आता मी पोळ्या करण्यासाठी सर्व ॲडजस्टमेंट करून घेते, म्हणजे पोळपाट नीट फिक्स बसवणं ओटा आणि शेगडीच्या मध्ये, म्हणजे ते पोळ्या लाटताना हलत नाही, नाहीतर पोळ्या करण्याचा वेग कमी होतो. हो, ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. तेलाची बरणी डाव्या बाजूला वरती, मळलेलं पीठ डाव्या बाजूला खाली, पिठाचा डबा उजव्या बाजूला, तव्याचा हँडल मागे. हो, नाहीतर तेही मध्ये मध्ये येत राहतो पोळ्या भाजत असताना. तुम्ही पण असा विचार करून पोळ्या लाटायची तयारी करता का? कमेंट करून नक्की कळवा. पण खरं आहे, घाईच्या वेळी असे जर वस्तूंची असेंबल करून ठेवलेली असेल किंवा तयारी करून ठेवलेली असेल तर त्या पटकन हाताशी येतात, सापडतात, आणि जी धांदल होणार असते ती होत नाही. तवा, लाटणं, पोळपाट, पोळ्या ठेवण्याचं भांडं सगळं नीट पुसून घेते. नेहमीची सवय आहे, त्यामुळे अंगवळणीच पडलं आहे. आधी पोळ्या करून घेते आणि मग भाजी टाकते. कुकरमध्ये भाजी करणार आहे, म्हणजे पटकन होईल. कुकरमध्ये मी डाळ भात लावलं होतं, तर कुकरची वाफ जाईपर्यंत 7-8 पोळ्या माझ्या सहज होतील. शिट्टी वर करून वाफ काढणार नाही, जेवढी ती आपोआप निघेल तेवढं बरं आहे. कारण कधी कधी असं होतं की वाफ घाईने आपण काढली की जी आपल्याला किंवा आमटीची कन्सिस्टन्सी हवी असते ती राहत नाही. पोळ्या लाटून झाल्या की मी पोळपाट लाटणं नेहमी धुवून ठेवते. चिरून वगैरे झालं की पण सुरी आणि कटिंग पॅड धुवून ठेवते. पण रोजचीच सवय आहे माझी. तुम्ही पण तसंच करत जा जर करत नसाल तर. कारण साधारणतः पोळपाट लाटणं जर लाकडी वापरत असाल तुम्ही, तर त्यात पीठ अडकून बॅक्टेरिया निर्माण होत असतात. शिवाय कटिंग पॅड प्लॅस्टिकचं वापरत असाल तर त्यावर चिरून सुरीमुळे कट्स झालेले असतात आणि त्यात भाजीचे बारीक बारीक कण अडकूनही बॅक्टेरिया निर्माण होत असतात. म्हणून तेव्हाच्या तेव्हा धुवून ठेवायचं, म्हणजे बॅक्टेरिया ग्रोथ होत नाही. तर मग आता माझ्या पोळ्या सगळ्या लाटून झाल्या. किचन ओटा साफ करून घेते. लाटणं, पोळपाट
धुवून ठेवलं आहे. कुकरची वाफही निघाली. आता मुलासाठी डाळ आणि भात केलं आहे ते काढून कुकर रिकामा करते आणि त्यातच भाजी करायला टाकते. एवढासा डाळ भात पुरेसा होतो त्याला. पोळी पण आहेच. कधी कधी डाळ शिल्लक राहते, मग मी तिला फोडणी देऊन मस्त वरण बनवते. माझे मिस्टर भात खात नाही, त्यामुळे त्यांना अगदी कमी वरण लागतं, त्यामुळे पुरून जातं. शक्यतो उरतच नाही. मी अगदी तंतोतंत बनवायचा प्रयत्न करत असते, उरू नये, फुकट जाऊ नये म्हणून. तर आता मी इथे भाजी घालते कुकरमध्ये घातल्यामुळे पटकन होते. एकदाच सगळी सामग्री टाकली, झाकण लावलं, 1-2 शिट्ट्या काढल्या की झालं. हा कुकरचा खूप छान फायदा आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी तर पर्वणीच आहे. सगळ्याच भारतीय स्त्रियांना कुकर हवासा वाटतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी इतक्या लवकर उठून काय एवढं जेवण वगैरे करते, का सगळी आवरावर करते. चुकार कामवाली बाई कधी एवढी लवकर उठत नव्हती, तर आता असं अचानक काय झालं? तुम्ही माझा आधीचा एक ब्लॉग बघितलात का? त्यात मी 7 वाजल्यापासूनचं दाखवलं होतं. म्हणजे मी त्या दिवसात 7च्या आसपासच उठत होते आणि आवरावर कामे करत होते. वेगळंच रुटीन होतं ते माझं. तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. इंटरेस्टिंग आहे, नक्की बघा. पण आता मी अचानक 4 वाजता उठून करायला लागली आहे कामं. याचं कारण काय असू शकतं असं तुम्हाला खूप वेळा वाटत असेल आता. याचं कारण मी सांगणार आहे, शिवाय दाखवणार पण आहे ते व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. ही बारीक लाल चवळी मी 2 दिवसापूर्वी भिजत घातली होती. त्याला आता बारीक मोड आले आहेत. जास्त मोठे मोड मी येऊ देत नाही, त्याआधीच करून टाकते. तेवढेच पुरेसे होतात. प्रोटीन चांगले तयार झालेले असतं, ओव्हर प्रोटीन नसतं. म्हणजे कडधान्यांना जर खूप मोठे मोड आले की आत जास्त तयार झालेलं नायट्रोजन ते बाहेर फेकत असतात. त्यामुळे वेगळाच वास, वेगळीच चव तयार होते आणि मग बुळबुळीतही होतात. धुवून जातं असं वाटत असलं तरी चव बदलतेच. म्हणून नेहमी छोटे मोड आले कीच उसळ करून टाकावी. आता मी कुकर लावला आहे. 1 शिट्टी होईपर्यंत ठेवणार आहे. तोपर्यंत माझी डब्याची तयारी करते. मोठ्या डब्यात 2 ते 2.5 पोळ्या घेते मी. मला तेवढ्या पुरेशा होतात. अर्धी म्हणजे मी छोटी पोळी घेतली आणि हा छोटा डबा भाजीसाठी. मी सगळं झाकून ठेवून देते जाण्यापूर्वी, कारण माझे मिस्टर उठायला अजून खूप वेळ आहे. साधारण 1 ते 1.5 तासांनी उठतात ते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मी कधी ताक घेऊन जाते. फक्त 2 चमचे दही, थोडंसं पाणी आणि मीठ आणि सगळं नीट फेटून घ्यायचं. मग हवी ती कन्सिस्टन्सी आणण्यासाठी पाणी टाकायचं. मला ताक घट्टसर आवडतं, जास्त पातळ पुळकवणी नाही आवडत. माझ्या एकटीसाठीच करते आहे, त्यामुळे विस्कर, रवी वगैरे वापरण्याच्या भानगडीत मी पडतच नाही. एवढ्या सकाळ खूप भांडी पडतात मग. मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर मग मस्त फेसाळ असं ताक करून ठेवते विस्कर वापरून. आता 6 वाजलेत, बरोबर 1 तास झाला आहे. आता मी निघायला सुरुवात करणार आहे. त्याआधी गरम पाणी ओतून ठेवते पिण्यासाठी, कारण मी रोज सकाळी चहा वगैरे काही पित नाही, काही खात नाही, फक्त गरम पाणी पिते. पाणी कोमट होतं आहे तोपर्यंत मी आता भाजी भरून ठेवते माझ्या डब्यात. बघा, चवळी मस्त शिजली आहे. जास्त मी पाणी वगैरे काहीच केलं नाही. डब्यात न्यायची तर मी तशी सुकी नेणार आहे. खूप सुकी पण नाही आहे, नॉर्मल आहे. कोथिंबीर टाकून मस्त वाटते. लिंबू पिळून चवळी मस्त लागेल, पण मी जेव्हा खायला घेईन तेव्हा लिंबू पिळेन. मी दाखवते आहे, गरमच असा डबा भरला आहे, पण थोडा मी गार करत ठेवला होता. तर पाणी प्यायले मी आणि आता मी तयार झाली आहे. तर चला आता माझ्याबरोबर. सकाळी बाहेर आल्यावर मस्त थंड वाटतं आहे. उन्हाळ्याचे दिवस असूनही मस्त फ्रेश वाटतं आहे. असा आता रोज माझा मॉर्निंग वॉक होतो. पहिले बळबळत उठायचे. सोसायटीच्या बाहेर चाललो तर आपण. सकाळचे 6:25 झालेत आणि आता रेल्वे स्टेशनवर आली आहे. हे आहे दादर रेल्वे स्टेशन. इथले 2 मोठे जिने चढून मी आता 4थ्या प्लॅटफॉर्मवर येते. जिने चढून धापा लागतात मला, कारण सवयच नाही आहे एवढी पहिल्यापासून जिने वगैरे चढण्याची. पण मी ही एन्जॉय करते आहे. आता एक एक्सप्रेस गेली. माझी ट्रेन यायला अजून वेळ आहे. आज शनिवार आहे, पण समोरच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे विरार वसईला जाणाऱ्या ट्रेनला भरपूर गर्दी आहे. बापरे. मी या सगळ्याचा शॉर्ट पण बनवला आहे. नक्की पहा आणि लाईक कमेंट करा. माझं कधी खूप कन्फ्युजन होतं की गिरगावला जायचं आहे तर स्लो ट्रेन की फास्ट ट्रेनने जाऊ. स्लो ट्रेनने गेलं की बाजूने फास्ट ट्रेन भरकन जाते. शिवाय स्लो ट्रेन इतकी स्लो जाते, मध्येच सिग्नल पण असतो, तर माझी पोहोचेपर्यंत लगबग होते.
फास्ट ट्रेन पकडावी तर प्लॅटफॉर्मवर 5 मिनटं झाली तरी ट्रेन नसते. समोर स्लो ट्रेन 5 मिनटात 2 जातात, तरी इकडे काही नाही. आली तरी मुंबई सेंट्रल ते चर्चगेट, मग मध्येच उतरा वगैरे वगैरे. लकीली कधीतरी 4थ्या प्लॅटफॉर्मवर स्लो ट्रेन मिळते. एकदा तर मी चर्चगेटला जाऊन उलटी आलेली आहे. आता पण मला मुंबई सेंट्रल मिळाली आणि आता स्लो ट्रेन, थँक गॉड जागा होती बसायला. आता मी उतरले चर्नी रोड स्टेशनला. दाखवत बसत नाही, नाहीतर मला उशीर होईल पोचायला. पहिले मी नवीन होते इथे, तेव्हा मी नेहमी गिरगावचं तिकीट द्या असं तिकीट मागायचे. समोरच्या खिडकीतल्या माणसाला माहीत असायचं गिरगाव नाही तर चर्नी रोड, तरी तो मला समजवायचं दूरच, सांगायचा पण नाही. फक्त एवढं म्हणायचं गिरगाव स्टेशन नाही आहे. ते लक्षात ठेवून मी माझ्या चर्नी रोड लक्षात राहिलो. समोर दिसते त्या माझ्या कलिग आहेत, पण मी त्यांना गाठणार नाही आहे, कारण त्यांच्याशी बोलत बसले तर मला शूट करता येणार नाही. तसंही त्यांना माहितीही नाही माझं यूट्यूब चॅनल आहे. हा. इथे रस्त्याला सकाळ सकाळी किंचितशी रहदारी असते. भाजीवाले आपलं दुकान मांडत असतात, जिम योगावाले जाताना दिसतात, शाळेतली मुलेसुद्धा शाळेत जात असतात आणि मीही आले माझ्या ऑफिसमध्ये. पोहोचले एक्झॅक्ट 7:19ला. आज शनिवार आहे तर 7:30ची वेळ आहे ऑफिसची. ही वेळ ते थोडी जुनी इमारत आहे, अगदी सरकारी कचेरीसारखी. माझी केबिन आहे, बाजूला इतर एक्स्ट्रा कम्प्युटर्स आहेत. हा माझा कम्प्युटर आहे, हे माझं टेबल आहे, ही माझी बॅग इकडे बाजूच्या टेबलवर ठेवते. मी माझं टेबल रोजच आवरूनच बाहेर पडते. आल्या मी माझा कम्प्युटर ऑन करते, कारण माझं सगळं काम कम्प्युटरवर असतं, तर तो ऑन करणं हे प्रथम काम असतं माझं. अनफॉर्च्युनेट या कम्प्युटरला नेट नाही आहे, पण लवकरच येणार आहे. ही माझी खुर्ची. मी इथे घरून मनी प्लांट आणला आहे आणि इथे माझ्या टेबलसमोरच ठेवलं आहे, कारण इथे मला जिवंतपणा आणायचा होता. भकास वाटत होतं फार, पण आता झाड लावल्याने चांगलं वाटतं आहे. मी पेंट केलेली बॉटल पण आणली आहे माझी स्टेशनरी ठेवायला. बॉटल पाहून खात्री पटली असेल ना की मीच आहे. बॉटल पेंट केल्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणखी एक मनी प्लांट मी केबिनच्या बाहेर कुंडीत लावले. आता रोज त्याला पाणी घालते. स्टेशनवरून घाईघाईने येते तर घामाघूम व्हायला होतं, म्हणून मस्तपैकी आता AC लावते, मग 15 मिनिटांनी काम सुरू. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.